गावातल्या एका साध्या घरात लग्न होऊन एक सून आली होती. तिचं नाव होतं गौरी. गौरी अगदी साधी, गावाकडची, बोलणं चालणं राहणं सगळंच थोडं गावढळ. तिची सासू मात्र अगदी उलट होती. शहरात बराच काळ राहिलेली, बोलणं, कपडे, खाणं पिणं सगळं अगदी स्टँडर्ड. गौरी पहिल्या दिवशी सासरी आली तेव्हा सासूने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि मनातच म्हणाली, अगं बाई, ही कसली सून आणली माझ्या मुलासाठी. ना नीट कपडे ना नीट राहणं. गौरी मात्र मनाने खूप चांगली होती. ती सकाळी लवकर उठायची, घर साफ करायची, सगळ्यांसाठी स्वयंपाक करायची. पण सासूला तिचं काहीच आवडत नव्हतं. एकदा गौरीने साधी भाजी भाकरी केली. सासू लगेच म्हणाली, अगं हे काय बनवलं आहेस? शहरात असं जेवण कोणी खातं नाही. गौरी शांतपणे म्हणाली, आई, मी शिकते हळूहळू, तुम्ही सांगा मला. पण सासू रोज काही ना काही कारण काढून तिला बोलायचे. कधी म्हणायची, कशी गबाळ्यासारखी राहतेस. कधी म्हणायची, माझ्या मुलाला यापेक्षा कितीतरी चांगली मुली मिळाली असती. पण गौरीचा नवरा रोहन मात्र अगदी वेगळाच होता. त्याला गौरीचा साधेपणा खूप आवडायचा. रात्री दोघं जेव्हा अंगणात घराच्या बसायचे, चंद्रप्रकाश पडलेला असायचा. वाऱ्याची हलकी झुळूक यायची. रोहन हळूच म्हणायचा, गौरी, तू अशीच छान आहेस. मला तुझ्यात काही बदल नको आणि तू करूही नकोस तुझ्यात बदल. पण गौरीला असं वाटायचं आणि त्यावर गौरी लाजून हसायची आणि म्हणायची, तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना माझ्या राहण्यावरनं. रोहन तिचा हात हातात धरून म्हणायचा, गौरी, मला तुझ्या मनावर प्रेम आहे, तुझ्या राहण्यावर, कपड्यांवर नाही. कधी कधी दोघं छपरावर बसून खूप वेळ गप्पा मारायचे आणि दोघेही त्यांच्या भविष्याची स्वप्न पाहायचे. आणि त्या शांत रात्री दोघांचं प्रेम अजून वाढायचं. पण सासूला हे काही सहन होत नव्हतं. ती अनेकदा मुद्दाम मध्येच यायची. दोघं बोलत बसले की लगेच म्हणायची, अरे रोहन, तू तिच्यासोबत एवढा वेळ बसू नकोस. एवढं तुम्ही काय बोलता? तिला सारखा प्रश्न पडायचा, कारण तिला असं वाटत होतं की या दोघांनी एकत्र बोलू नये, बसू नये. जरा बाहेर काम बघ, असं ती त्याला म्हणायची. कधी म्हणायची, तू तिच्याजवळ जास्त राहू नकोस, ती तुला अजून काही शिकवेल आणि ती शिकलेली नाही आहे. रोहनला आईचं वागणं कधी कधी खूप वाईट वाटायचं, कारण त्याला हे आवडत नव्हतं. गौरीला काही बोललेलं रोहनला कधीच आवडायचं नाही. पण तो शांत राहायचा, कारण त्याला माहिती होतं की वेळ गेल्यावर आईला गौरीचं खरं मन कळेल. गौरी मात्र सगळं सहन करत होती, कारण तिला माहिती होतं प्रेम आणि संयमाने एक दिवस सगळं बदलतं. असं दिवस जात होते. गौरी रोज सासूचे टोमणे ऐकायची, पण कधी उलट बोलायची नाही. रोहन कधी कधी म्हणायचा, गौरी, आई जर जास्त काही बोलली तर मला सांग, तू जास्त तिचं ऐकून घेऊ नकोस, असं रोहन तिला म्हणत असायचा. मी बोलतो तिच्याशी. पण गौरी हसून म्हणायची, नको हो, आई आहेत त्या, त्यांना बोलायचा हक्क आहे. हे ऐकून रोहनला तिच्यावर अजून प्रेम यायचं. एक रात्री दोघं अंगणात बसले होते. आकाशात मोठा चंद्र होता, शांत वातावरण होतं. रोहन म्हणाला, गौरी, तुला कधी वाईट वाटत नाही का आई तुझ्याशी असं बोलते ते? गौरी थोडी शांत झाली आणि हळू आवाजात म्हणाली, वाटतं हो, पण मी विचार करते एक दिवस त्यांना माझं मन समजेल. त्यावर रोहनने तिचा हात धरला आणि म्हणाला, तू खरंच खूप. दोघं तिथेच बसून खूप वेळ गप्पा मारत होते. गौरीच्या चेहऱ्यावर चंद्रप्रकाश पडला होता. रोहन तिला बघतच राहिला. तेवढ्यात सासू तिकडून आली. ती थोड्या रागात म्हणाली, अरे रोहन,
अजून झोपला नाहीस? ती खूप रागात होती त्यावेळेस. ती म्हणाली, काय एवढ्या गप्पा मारत बसला आहेस तिच्यासोबत? रोहनला खूप राग आला त्यावेळेस, पण तो काही बोलला नाही. पण गौरी लगेच उठून म्हणाली, आई, मी जाते आत, तुम्ही बसा. असं म्हणत ती शांतपणे आत गेली. सासूच्या लक्षात आलं, ही मुलगी कधीच उलट उत्तर देत नाही. एक दिवस अचानक सासूची तब्येत खूप बिघडली होती. रोहन ऑफिसला गेला होता. घरात कोणीही दुसरं नव्हतं. गौरीने लगेच सगळं काम बाजूला ठेवलं. तिला पाणी दिलं, तिला औषध पण दिलं आणि रात्रभर तिच्या जवळ बसून राहिली. सकाळी सासू उठली तेव्हा तिला दिसलं की गौरी तिच्या बाजूलाच बसलेली होती. सासू हळू आवाजात म्हणाली, अगं, तू रात्रभर झोपली नाहीस का? गौरी हसून म्हणाली, आई, तुमची तब्येत महत्त्वाची, मी झोप नंतर घेईन. आणि त्या क्षणी सासूच्या डोळ्यात पाणी आलं. तिला पहिल्यांदा जाणवलं, ही मुलगी गावाकडची असेल पण मनाने खूप मोठी आहे. त्या दिवसानंतर सासूचं वागणं हळूहळू बदलायला लागलं. कारण तिला त्या दिवशी विश्वास पटला होता, ही खूप चांगली मुलगी आहे. एक दिवस ती रोहनला म्हणाली, रोहन, तू खरंच चांगली सून आणली आहेस घरात. गौरी ते ऐकून शांतपणे हसली. कारण तिला माहिती होतं, प्रेम आणि संयम कधीच वाया जात नाही. त्या दिवसानंतर घरात थोडा बदल दिसायला लागला. सासू आधीसारखी सतत गौरीवर ओरडत नव्हती, पण तरीही तिच्या मनात अजून थोडा अहंकार होता. गौरी मात्र आधीसारखी सगळं काम मन लावून करत होती. ती सकाळी लवकर उठायची, अंगण झाडायची, देवाला दिवा लावायची आणि सगळ्यांसाठी गरमागरम चहा बनवायची. एक दिवस सासू अंगणात बसली होती. गौरीने तिच्यासाठी चहा आणला. त्यावर ती म्हणाली, आई, घ्या चहा, गरम आहे. सासूने चहा घेतला पण काही बोलली नाही. पण तिच्या मनात विचार सुरू होता, ही मुलगी इतकं सगळं करते, तरीही हिला किती बोलते मी. त्या दिवशी संध्याकाळी रोहन कामावरून घरी आला. गौरी अंगणात कपडे वाळत टांगत होती. रोहन हसत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, अगं, दिवसभर काम करून थकच नाहीस का? यावर गौरी हसली आणि म्हणाली, घर आपलं आहे, काम केलं तर काय झालं? रोहनने हळूच तिच्या हातातून कपड्यांची टोपली घेतली. तो म्हणाला, चल, आज थोडं बसू दोघं. खूप दिवस झाले शांतपणे बोललो नाही. दोघे घराच्या मागच्या बाजूला गेले. तिथं थोडं मोकळं मैदान होतं. हलका वारा वाहत होता. गौरी जमिनीवर बसली. रोहन तिच्या शेजारी बसला. तो हळू आवाजात म्हणाला, गौरी, खरं सांग, तू इतकी सहन कशी करतेस? गौरी थोडी शांत झाली आणि म्हणाली, माझ्या आईने एक गोष्ट शिकवली होती, घर टिकवायचं असेल तर मन मोठं ठेवावं लागतं. रोहन तिच्याकडे प्रेमाने बघत राहिला. त्याने हळूच तिचा हात धरला. गौरी थोडी लाजली. ती म्हणाली, कोणी बघेल, सोडा हात. रोहन हसला आणि म्हणाला, बघू दे, माझी बायको आहेस तू. दोघं तिथे बसून खूप वेळ गप्पा मारत होते. भविष्यात काय करायचं, कसं घर बांधायचं, अशा सगळ्या स्वप्नांचा गप्पा चालल्या होत्या. रात्र झाली. आकाशात चंद्र निघाला होता. दोघं छपरावर गेले. गौरी चंद्राकडे बघत होती आणि म्हणाली, किती छान दिसतोय चंद्र आज. रोहन तिच्याकडे बघत म्हणाला, चंद्र छान आहे,
पण माझ्यासाठी तू जास्त छान आहेस. गौरी लगेच लाजली. ती म्हणाली, तुम्ही ना काहीही बोलता. तेवढ्यात खाली अंगणात सासू उभी होती. तिने वर पाहिलं आणि दोघं छपरावर बसलेले दिसले. पूर्वी असतं तर ती लगेच रागाने ओरडली असती, पण आज ती शांत होती आणि यावर ती मनात म्हणाली, दोघं किती खुश आहेत. मीच उगाच मध्ये पडत होते. त्या रात्री सासू खूप विचार करत बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी देवासमोर दिवा लावत होती. तिची सासू तिथे आली. गौरी घाबरली. तिला वाटलं पुन्हा काहीतरी बोलतील, पण सासू शांतपणे म्हणाली, गौरी जरा इकडे बस. गौरी हळूच तिच्या जवळ बसली. सासू म्हणाली, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. गौरी म्हणाली, हो आई बोला. सासूच्या डोळ्यात पाणी आलं. ती गौरीला म्हणाली, मी तुझ्याशी खूप वाईट वागले. तुला नकळत खूप बोलले. कारण तू गावाकडची आहेस म्हणून मी तुला कमी समजत होते. गौरी तिला काही बोलली नाही. सासू पुढे म्हणाली, पण त्या दिवशी जेव्हा माझी तब्येत बिघडली, तू रात्रभर माझ्या जवळ बसली होतीस. त्या दिवशी मला कळलं, माणूस मोठा त्याच्या मनाने असतो. हे ऐकून गौरीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती म्हणाली, आई तुम्ही असं बोलू नका, तुम्ही मोठ्या आहात. तेवढ्यात सासूने तिचा हात धरला आणि ती म्हणाली, आजपासून तू माझ्यासाठी फक्त सून नाहीस, तू माझी मुलगी आहेस. गौरी लगेच तिच्या मिठीत गेली. हे सगळं रोहन दारातून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तो मनात म्हणाला, आज खरंच माझं घर पूर्ण झालं. कारण त्याला खूप आनंद झाला होता या गोष्टीचा. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं. सासू आता गौरीला स्वयंपाक शिकवायची. दोघी मिळून काम करायच्या, गप्पा मारायच्या. कधी कधी सासू स्वतः म्हणायची, रोहन तू गौरीसोबत जरा बाहेर फिरून ये, घराचं काम मी बघते. रोहन आणि गौरी एकमेकांकडे पाहून हसायचे आणि त्या घरात शेवटी प्रेम, आपुलकी आणि शांतता आली. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं. पूर्वी जिथे रोज भांडणं, टोमणं आणि ताण असायचा, आता तिथे हसू, गप्पा आणि प्रेम दिसायला लागलं. सासू आता गौरीवर आधीसारखी ओरडत नव्हती. उलट ती तिला सगळ्या गोष्टी शिकवायला लागली. एक दिवस स्वयंपाकघरात दोघी भाजी करत होत्या. सासू म्हणाली, गौरी जरा मीठ टाक जपून. शहरात लोक जास्त तिखट खात नाही. गौरी हसत म्हणाली, आई आता मी पण थोडी शहरातली होते. मी पण आता शहरातली होत चालली आहे बरं. दोघीही हसायला लागल्या. तेवढ्यात रोहन आत आला. दोघींना एकत्र हसताना पाहून तो थोडा थांबला आणि तो म्हणाला, अरे वा, आज काय चाललंय? असा रोहन म्हणाला. दोघी इतक्या खुश दिसताय? सासू लगेच म्हणाली, काय रे, तुझी बायको आता माझी मैत्रीण झाली आहे. यावर रोहन हसला. त्या दिवशी संध्याकाळी सगळे अंगणात बसले होते. हलका वारा होता. गावात शांत वातावरण होतं. सासू अचानक म्हणाली, गौरी उद्या आपण देवळात जाऊया. गौरी म्हणाली, हो आई जाऊया.
आणि दुसऱ्या दिवशी दोघी देवळात गेल्या. देवाचं दर्शन घेतलं. बाहेर येताना सासू हळू आवाजात म्हणाली, देवा, मला अशी सून दिलीस, पण मीच तिला समजून घेतलं नाही. गौरीने ते ऐकलं होतं. ती काहीच म्हणाली नाही. नंतर ती म्हणाली, आई, असं का बोलता? सगळं ठीक आहे आता. सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती म्हणाली, तू खरंच खूप चांगली आहेस बाळा. त्या दिवसानंतर गावातले लोक पण बोलायला लागले. कोणी म्हणायचं, अगं, तुझी सून किती छान आहे. कोणी म्हणायचं, खूप समजूतदार आहे तुमची सून. तुमच्या सासूच्या चेहऱ्यावर अभिमान दिसायचा. एक रात्री रोहन आणि गौरी छतावर बसले होते. आकाशात तारे चमकत होते. रोहन म्हणाला, गौरी, तुला आठवतं का आधी आई कशी वागायची? गौरी हलकसं हसली. तिलाही सगळं आठवत होतं. आणि त्यावर ती म्हणाली, आठवतं, पण त्या गोष्टींचा आता काही अर्थ नाही रोहन. रोहन म्हणाला, तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस गौरी. तो हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवतो. गौरी लाजून म्हणते, कोणी बघेल सोडा ना. रोहन हसत म्हणतो, आता आई काही बोलणार नाही. उलट तीच आपल्याला चहा घेऊन येईल. दोघं हसायला लागतात. थोड्या वेळाने खरंच सासू वर येते. ती म्हणते, अरे, इथे बसलात का दोघं? हा घ्या चहा. रोहन आणि गौरी एकमेकांकडे बघून हसतात. त्या क्षणी तिघांनाही जाणवतं, घर म्हणजे फक्त भिंती नसतात. घर म्हणजे प्रेम, समजूत आणि आपुलकी. आणि त्या छोट्या घरात भांडण नाही, तक्रार नाही, फक्त प्रेम आणि आनंद होता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.